आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास JSW पोर्ट याचे जे रेग्युलर मेंटेनन्स चालू होता त्यावेळेला इथिल मर्कॅप्टन या गॅसची थोड्या प्रमाणात गळती झाली आणि जे माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड इथले एकूण सुमारे 53 विद्यार्थी आता त्याच्यामध्ये त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाइज केलेलं आहे. त्यातले 2 विद्यार्थी तिथं JSW हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहेत, एक परकार हॉस्पिटलमध्ये आणि 41 इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 9 आता ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणून येत आहेत. आता हे प्राथमिक स्वरूपात तर एवढे आहे ज्या लोकांना त्रास होत आहे तर आपण ती खात्री करतोय असं तिथलं तर जे काय अजून ज्यांना त्रास होत असेल तर त्यांना परत इथे आपण हॉस्पिटलाइज करू शकतो. आता हे सध्या तरी गळतीच आता कसं आहे, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला, शाळा हे आहे, थोडं पण माहिती घ्यायचं काम चालू आहे, ते तर तपासाचा विषय आहे. आता याच्यामध्ये मी आता सिव्हिल सर्जन माझ्यासोबत आहे, डीन आहेत मेडिकल कॉलेजचे, तर ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 विद्यार्थी थोडंसं त्यांना ICU मध्ये ऍडमिट आहे आपण, तर ते जास्त त्याच्यामध्ये टेक्निकली साहेब बाधित आता हॉस्पिटलाइज झालेले विद्यार्थी आपल्याकडे 53 आहेत सध्या. 53 आहेत आता सध्या आपल्याकडे दाखल झालेले 53 आहेत आणि म्हणजे 41 दाखल आहेत, 2 JSW मध्ये आहेत, एक आहे ते परकर हॉस्पिटलमध्ये आणि 41 सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि 9 विद्यार्थी येत आहेत, ऑन दी वे आहेत. असेल जसं आता त्याप्रमाणे आपण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तशी जर काही त्रास होत असेल त्याप्रमाणे हे करून आपण त्यांना ऍडमिट करण्याची आणि सुविधा आपण उपलब्ध आहेत तिथं करूया आपण, उपलब्ध आहेत सुविधा सगळ्या वॉर्ड्स आहेत, तेवढ्या जागा ते उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात आहे केली जाईल ना, काय नेमकी घटना कशी घडली काय आता सध्या स्थितीत बघू ना, जिल्हा प्रशासन याच्यात जे काय होईल ना, सध्या तर प्राथमिक आता आपलं लक्ष आहे की उपचार विद्यार्थ्यांचं करणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.